मायबाहो, कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय असं कोण क्षीराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य अशा नऊ थवे आहेत देवताचे. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुकुंडीच्या 9 कोटी, क्षीराब्दीच्या 1.25 लक्ष, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1 अशा 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. तर ह्या 10 देवता ज्या आहेत त्या 10 देवतेच्या तेवढ्याच विद्या आहेत. जेवढ्या देवता तेवढ्या विद्या. तर जेवढ्या 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत आणि त्यांच्या विद्या 81 कोटी 1.25 लक्ष 10 आहेत. आणि त्या विद्येचे 4 गट केले: आनो, मानव, शक्त्या, शंभू. तर असे 4 गट केलेत. तर आनव म्हणजे 1 ते 4 विद्येच्या गटाला आनव विद्या म्हणतात. आणि विद्यालाच आनव म्हणत असं नाही, गटालाच आनव म्हणत नाही, त्या विद्यावंताला देखील आनव विद्यावंत म्हणतात. त्या फळियाला देखील आनव फळिया म्हणतात. असं ते नाव त्याला येतं आहे प्रत्येकाला. तर असे 1 ते 4 देवते 72 कोटी देवतेच्या विद्याला आनव विद्या म्हणतात. आणि 5 आणि 6 म्हणजे क्षीराब्दी आणि सत्यकाय सुकुंड आणि क्षीराब्दी अशा 9 कोटी 6 लक्ष देवतेच्या विद्याला महानव विद्या म्हणतात. आणि अष्टभैरवाच्या 8 विद्या येतात: नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंद, आविसू. तर ह्या देवतेच्या अष्टभैरवाच्या विद्याला च्या गटाला तर शक्ती असं म्हणतात. आणि माया आणि विश्वरूप आणि माया ह्या 2 देवता येतात. तर विश्वेची समळ शांभव विद्या आहे आणि मायाची शुद्ध शांभव विद्या आहे. तर ह्या विद्याला 2 विद्याला शांभव विद्या म्हणतात. तर असे 4 गट आहेत: आनो, मानव, शक्त्या, शांभव. तर बाबा हे शांभव विद्यावंत आणि आनव विद्यावंत, महानव विद्यावंत, शक्ती विद्यावंत, शांभव विद्यावंत असे विद्यावंत असतात. तर ह्या विद्या ज्याला विद्या होती त्याला विद्यावंत म्हणतात. विद्या ज्यानं लेप जोडलेला आहे आणि त्याचा लेप परोढीला आला, तर अशा परोढीला आल्यानंतर त्या देवतेची विद्या त्या साधकाला होती. तर त्या साधकाला त्याचं नाव मग त्याला विद्यावंत असे म्हणतात. ज्याला विद्या झाली त्याला विद्यावंत म्हणतात. तर शाक्तीय विद्यावंताची आनव विद्यावंताची प्रतीती कशी आहे? तर माझ्या आनव आणि महानव एक केले. आनव आणि महानव प्रतीतीच्या अर्थी आनव महानव एक आहेत. तर आनवाची प्रतीती कशी आहे? साध्य, साधन, साधकू अशी त्रिविध प्रतीती. म्हणजे 1 ते 6 देवतेच्या म्हणजे देवतेच्या विद्यावंताची तर कशी प्रतीती आहे? मी साधक आहे, पिंड असता माझं साधन आहे आणि ब्रह्मांड असता माझं साध्य आहे. साध्य, साधकू, साध्य, साधन, साधकू अशी त्रिविध प्रती. म्हणजे ब्रह्मांड असता माझं साध्य आहे, पिंड असता माझं साधन आहे आणि मी एक साधक आहे. अशी 1 ते 6 देवतेची म्हणजे आनव आणि मानव ह्या 2 विद्यावंताची स्थिती कशी अशी त्रिविध प्रतीती आहे. आता शक्ती म्हणजे अष्टभैरवाच्या विद्यावंताची प्रतीती कशी? तर शक्तीची द्विध प्रतीती आहे. म्हणजे द्विध कशी? त्याला वाटतंय की मी कोण आहे? मी साधक आहे आणि मला प्रकाशलेली पिंड असता ती माझं साधन बी आहे आणि तीच माझं साध्य आहे असं कोणाला वाटत आहे? शाक्तीय विद्यावंताला वाटतंय. तर आणि शांभव विद्यावंताला काय वाटतंय? शांभवी साध्य प्रतीती, एकविध प्रतीती त्याची. तर त्या शांभवी म्हणजे विश्व आणि चैतन्य या देवतेच्या विद्यावंताला साध्य म्हणजे पाहिजे ते साध्य व मी साधक आहे, प्रकाशले ते माझं साधन आहे आणि तिन्ही आम्ही एकच आहोत, सगळे एकच आहोत असं त्याला वाटतं. अशी एकविध प्रतीती शांभव विद्यावंताची असते. माय बाबा अशा ह्या प्रतीती आहेत. तर अशीच प्रतीती आपल्या परमेश्वराच्या म्हणजे ज्ञानीयाची प्रेमीयाची देखील अशीच प्रतीती असते. ज्ञानीयाची प्रतीती कशी आहे? त्या ज्ञानीयाला वाटतं की ज्या परमेश्वर अवतारानं त्याला त्या म्हणजे पूर्ण संबंधाच्या घरून काढून आणलं तर त्याला मूर्ती असे म्हणतात. त्या परमेश्वराला मूर्ती असे म्हणतात. त्या मूर्तीवर
ज्ञानियाची प्रतीती कशी आहे, मी एकविध प्रतीती आहे. म्हणजे एकविध म्हणजे कशी आहे, ती आहे माझं साधन आहे. म्हणजे काय, साधन प्रतीती म्हणजे कशी, साधन प्रतीती म्हणजे हे माझं ते जे ज्यानं त्याला काढून आणलं आहे, ज्या परमेश्वरानं त्याला त्या घरून काढून आणलं आहे, त्या मूर्तीवर विद्यावंताची कशी प्रतीती आहे, एकविध प्रतीती. म्हणजे फक्त हे माझं साधन आहे, साध्य वाटत नाही त्याला, आणि साधन नाही वाटत, आणि साध्य मला काय करणार आहे ते मला कळवले जाता हा मोक्षदाता अशी ज्ञानाची प्रतीती. मला मोक्षाला किंवा कैवल्याला हे नेऊन घालणारे हे एक साधन आहे असं त्याला वाटत आहे. आणि म्हणजेच 1 ते 6 देवतेची जशी प्रतीती आहे तशीच प्रतीती याची आहे. आणि तर आणि जे कोणचं आहे, आणि प्रेमी आहे, त्या प्रेमियाची कशी प्रतीती आहे की त्याची प्रतीती म्हणजे मी साधक आहे, आणि मला ज्या मूर्तीनं मला काढून आणले ते माझं साधन बी आहे आणि साध्य बी आहे असं प्रेमी याला वाटत असतंय. तर मायबाबा, प्रेमी याची प्रतीती कशी आहे की द्वित प्रतीती आहे. म्हणजे मी साधक आहे, आणि मला ज्या परमेश्वरानं काढून आणलं आहे श्रीमूर्तीनं, ती श्रीमूर्ती माझं साधन बी आहे आणि साध्य बी आहे. प्राप्य प्रापक बोध असं त्याला वाटतंय. तर मायबाबा, अशा 1 ते 6 देवतेच्या नाही, 1 ते 6 देवता नाही, सगळ्याच 81 कोटी 10 देवतेच्या विद्यावंताची प्रतीती आणि परमेश्वराच्या बी ज्ञानियाची प्रेमियाची प्रतीती मी तुम्हाला आज सांगितली. ह्या 2 सूत्रामध्ये भाऊ ती लक्षात ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.